ॲपेंडिक्सवर सूज आहे. ती छोटी जर गाठ फुटली तिच्या जीवितास धोका निर्माण होऊ शकतो. तेव्हा डॉक्टर काय पण करा डॉक्टर, पण माझ्या बहिणीला वाचवा डॉक्टर, प्लीज डॉक्टर. आपल्याला तिचं ऑपरेशन करावं लागेल. त्याला साधारण 20 ते 25,000 रुपये खर्च. डॉक्टर साहेब किती बी खर्च आला तरी चालेल, आम्ही करायला तयार. ते माझ्या कॅश कंट्रोलची धरून. हो येतो पण मी आणू पैसे कुठे भरायचं, इथं भरायचं. किती किती झालं? 25,000. हो का? काय माऊली इकडं कोणीकडं? काय नाही महाराज, माझी बहीण जरा आजारी आहे, ती दवाखान्यात आहे. तिची तब्येत जरा सिरियस आहे. डॉक्टर म्हणालेत मी प्रयत्न करतोय, पण बाकी सगळे देवाच्या हातात आहे. बरोबर आहे डॉक्टरांचं. आता सगळं काही देवाच्याच हातात आहे. तुम्ही काय करा, इथून बागेच्या बाहेर गेल्यानंतर समोर एक गेटच्या आतमध्ये बाळूमामांच्या मंदिराचं काम चालू आहे. तिथं जाऊन तुम्ही बाळूमामांना प्रार्थना करा आणि 1.25 महिना बाळूमामांच्या मेंढराची सेवा करा. कारण बाळूमामांनी सांगितलं आहे की जो कोणी माझ्या मेंढी माऊलीची सेवा करेल त्याचा सगळा आजार मी बरे करेन, असं बाळूमामांनी सांगितले. म्हणून सांगतोय बघा, तुम्ही आता इथून जावा, बाळूमामांची प्रार्थना करा. सगळं आता देवाच्याच हातात आहे बघा. या तुम्ही माऊली. जय बाळूमामा. जय रामकृष्ण हरी. बाळूमामा, माझ्या साक्षीताईला लवकर बरं करा. मी तुमच्या बागेत येऊन मेंढी माऊलीची सेवा करीन. हॅलो, अरे विजय, हां साक्षीचं ऑपरेशन चांगलं झालं यार. हो, आणि ती शुद्धी पण आली आहे बघ. हो हो, हां तू लवकर ये बाबा. हां हां चालतंय. हां ठेव. हो हो, मी आलोच. साक्षी, कसं वाटतंय बाळा आता तुला? आता मी बरी आहे. तुमच्या सगळ्यांच्या कृपा आहे. तुमच्या सगळ्यांच्या कृपेमुळं माझी पोरगी बरी झाली. बाळा बरं वाटतंय का आता? हो इतर सगळी माझ्या बाळमामाची लीला आहे. आवडली देवा तुझ्या भक्तीची ती वेळी, तुझी शक्ती माझी भक्ती एक